योगपीठे तटे भीमरथ्या वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गाकारु पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका ज्यांच्या गावी केला वास त्यांची नसावे उदास ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा
तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. दादा मॉनिटर द्यावं, थोडासा बंद झालाय तो. संतांचा महिमा तो बहु दुर्गम. वा बस एवढा दिला तरी कमी झाला, थोडा वाढवा. तो बहु दुर्गम. बस शाब्दिकांचे काम नाही थे. बहुदुधड जरी झाली म्हैस गाय तरी होईल काय कामधेनू. तुका म्हणे अंगे भावे ते आपण तरीच महिमान येईल कळो. संतांचा महिमा तो बहु दुर्गम शाब्दिकाचे काम नाही येथे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी निवडलेला अभंग. अलौकिक कार्य तत्परता काव्य तत्परता प्राप्त संत महान वैष्णव भक्त जगद्गुरु जगद्वंद्य संतश्रेष्ठ श्री तुकोबाराय यांचा 3 चरणाचा आणि संतांचा महिमा विशद करणारा अभंग आजच्या सेवेसाठी निवडला आहे. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं वक्त्याचा आद्य कर्तव्य या नात्यानं आज आपण आता या ठिकाणी जे कीर्तन सेवेसाठी जमलोत, सालाबाद प्रमाणे चालू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह सोहळा वेगळ्या रंगाला वेगळ्या रूपाला अगदी मागच्या वर्षापासून आलेला आहे. समस्त ग्रामस्थ कामठी भगवंताच्या प्रती असणारी या ग्रामस्थांची श्रद्धा बाबा काही आगळी वेगळी. वास्तविक पाहता कामठी वलगुड ही जी परिसरातली गावं आहेत अत्यंत छोटे आहेत. या सगळ्या पसाऱ्याकडे पाहिलं आणि गावाकडे पाहिलं तर याचा ताळमेळ तसा बसत नाही. पण परमार्थासाठी का होईना जीव तोडून का होईना पण या सगळ्या गोष्टींचा मेळ बसून 8 दिवस हे गाव आनंद लुटण्याचं काम करत आणि अत्यंत आनंदामध्ये 8 दिवस हे घालवतात. वास्तविक पाहता म्हणजे मी मांडवगण काय आणि कामठी काय याच गावातला सदस्य असल्यासारखा संपूर्ण गोष्टींची मला माहिती आहे म्हणून मी हे सगळं बोलतोय. संयोजकांना द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आहेत मायबाप. काय व्यवस्था आहे आल्यापासून मी पाहतोय. मुलींची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था, मंडपाची व्यवस्था, या सगळ्या व्यवस्था करून गावातल्या सगळ्यांच्या बुद्धीची व्यवस्था करणं अवघड असतं बाबा. स्वतःच्या मुलीचं लग्न असेल तर एकटा निर्णय घेणारा असतो, पण गावाचा निर्णय घ्यायचा असेल तर प्रत्येकाचं ऐकावं लागतं, समजून सांगावं लागतं. हे बरं आहे का ते बरं आहे हे सगळं करावं लागतं आणि हे करून झाल्यानंतर फायनल त्याला स्वरूप द्यावं लागतं आणि ते करण्यासाठी पळावंही खूप लागतं. म्हणून मी संयोजकांसाठी पहिल्यांदा सगळ्यांना टाळ्या मागतो. एकदा त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. गोड नियोजन केलेलं आहे. या सेवेसाठी उपस्थित असणारे परमश्रद्धेय ज्येष्ठ गुरुबंधू हरिभक्तीपरायण दीपकजी महाराज सुद्रिक पाटील आणि त्यांच्या समवेत असणाऱ्या त्यांच्या ज्ञानाई वारकरी शिक्षण संस्थेतल्या ज्या मुली आहेत, अत्यंत गोड गाणं, तेवढीच पोषक साथ, या सगळ्या गोष्टी एकूणच पाहिल्यानंतर असा अंदाज येतो. बऱ्याचदा महाराष्ट्रभर कीर्तन प्रवचन करत असताना अनेक संस्थेतले मुलं साथीला असतात, मुली साथीला असतात, पण ही स्तुती म्हणून नाही किंवा महाराज समोर आहेत म्हणून नाही, पण अशी साथ, इतक्या टचिंगची साथ, टाळ असेल, किती बारीक लक्ष आहे, टाळ कसा वाजवावा याला सुद्धा काहीतरी शास्त्र आहे आणि इतकं बारीक लक्ष महाराजांचं या मुलींवर असतं आणि अत्यंत गोड साथ या मुली करतात. तुम्हालाही आवडते ना साथ, टाळी वाजवा मग असं. म्हणून या सगळ्या गुरु भगिनींच्या चरणी दंडवत प्रणाम करतो, महाराजांच्या चरणी दंडवत प्रणाम करतो आणि आपल्या सगळ्या कार्यक्रमाचा प्राण असं म्हणायला अडचण नाही. त्याचं कारण आहे, बऱ्याच दिवसातून बाबा आम्ही भेटतो, पण ही धमक आहे ना, कुठलाही माईक सेट नसताना इतकं दम लावून वाजवणं हे हाच माणूस करू शकतो, हे दुसरं नाही. टाळी वाजवा एकदा. खरं सांगतो, हे वाद्य म्हणजे ताकदीचं वाद्य आहे.
नाही खरं आहे, हे मी बोलण्याची गरजच नाही, पण आज बोलावं लागणार आहे. माऊली मागच्या वर्षापासून आपल्याकडे येतात, आपण त्यांचा आनंद घेतो. या सगळ्या व्यवस्थेमध्ये आजचं हे कीर्तन, तिसऱ्या दिवसाची सेवा. माझ्याकडे जबाबदारी आहे नामपर प्रकरणातून, ज्ञानपर प्रकरणातून संतपर प्रकरणामध्ये नेण्याची. आज तिसऱ्या दिवसाची जबाबदारी पेलवताना कुठला अभंग निवडावा असं डोळ्यासमोर आल्यानंतर मागच्या वर्षी कोणता घेतला होता हे आठवावं लागलं. कारण कमीत कमी एका गावामध्ये डबल होऊ नये असा अंदाज बांधूनच आम्ही चालत होतो. बरं, मला रोज फिरावं लागतं, कीर्तन करावं लागतं. तुम्ही वर्षातून 8च कीर्तन ऐकता. मीच तुम्हाला विचारतो मागच्या वर्षी आपला अभंग कोणता होता? नाही, यांना सांगू द्या कोणता होता. काही आठवतंय? नाही. इकडं माग कोणालाच नाही. जमलं असतं बाबा. विठाला विठाला वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, आणि कमी देवा काहिनीने गाये नाचे एवढे आपुलिया छंदे मनाच्या आनंदी आवडीने. हा अभंग मागच्या वर्षी होता. थोडंसं वेगळ्या विषयात बोलावं या हेतूने हा आजचा अभंग निवडला. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा प्रसंग अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याचा आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, संतांचा महिमा जाणायचा असेल तर ते शाब्दिकाचं काम नाही. एखादा शब्द प्रभू असणारा, विद्वान असणारा माणूस फार जास्त विद्वत्ता बोलायला लागला म्हणजे तो काही संतांचा महिमा वर्णन करू शकत नाही. त्याला दृष्टांत म्हणून दुसरं चरण दिलं. गायी जास्त दूध देणारी असली म्हणजे ती काय कामधेनू होत नाही. तसं जास्त शब्द वापरणारा असला, शब्दाचा विद्वान असला म्हणजे तो काय संतांचा महिमा वर्णन करू शकत नाही. मग का हो महाराज, संतांचा महिमा जाणताच येणार नाही का, असा जेव्हा प्रश्न तुकोबारायांपुढे आला त्यावेळेस तुकोबारायांनी सांगितलं 100%. पण शब्दाने नाही, वाणीने नाही, ज्ञानाने नाही, तो जाणता येईल फक्त अनुभवाने. आणि त्याच्यासाठी तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण, तरीच महिमान येईल कळू. हा अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. विठाला संतांचा महिमा दुर्गम आहे असं तुकोबाराय सांगतात. कान उंच करून ऐका बरं का. दुर्गम आहे, दुर्गम. दुर्गम शब्दाचा अर्थ संस्कृत व्याकरणामध्ये त्याचा जर समास केला तर दुरात गम्यते ज्ञायते इति दुर्गम. दुर्गम आहे असं संत वर्णन करून सांगतात. दुर्गम शब्दाचा समास मी आत्ताच सांगितला. दुरात गम्यते ज्ञायते इति दुर्गम. समजण्यासाठी जो गम्यमान होण्यासाठी जो कठीण आहे त्याला म्हणायचं दुर्गम. काही गोष्टी जगामध्ये सुगम असतात, काही गोष्टी दुर्गम असतात आणि काही गोष्टी मात्र बहुदुर्गम असतात. सुगम, दुर्गम आणि बहुदुर्गम हे 3 प्रकार आपल्या पुढे मांडले मी. झोपलेल्या माणसाला उठवणं सुगम आहे. त्याच्या पुढे गेलात, त्याला हात लावून थोडंसं हलवलं की तो उठणार आहे. सरळ आहे, सोपं आहे. पण झोपेचं सोंग केलेल्या माणसाला उठवणं दुर्गम आहे. ते मुद्दाम उठणार नाही. एखादी चापट मारल्यावर त्याला उठावं लागेल म्हणून मी दुर्गम या प्रकारात त्याला घातलेलं आहे. पण जसं सुगम आहे झोपलेला उठवणं, दुर्गम आहे झोपेचं सोंग केलेला उठवणं, तसं मेलेला उठवणं बहुदुर्गम आहे. जे फक्त संतच करू शकतात. सुगम, दुर्गम आणि बहुदुर्गम हा जो प्रकार मी तुमच्या पुढे मांडलाय तो याच्यासाठीच. बहुदुर्गम या शब्दाला किती अनन्यसाधारण महत्व जगद्गुरु तुकोबारायांनी या अभंगात दिलेलं आहे हे मला अधोरेखित करून सांगायचं आहे. का बरं तुकोबाराय दुर्गम म्हटले असतील तर त्याचं साधं आणि सरळ कारण सांगतो. संतांचा महिमा शब्दाने, वाणीने आणि ज्ञानाने वर्णन करता येत नाही म्हणून तो दुर्गम आहे. विठाला शब्दाने त्यांचा महिमा वर्णन करता येत नाही, वाणीने त्यांचा महिमा वर्णन करता येत नाही आणि ज्ञानाने सुद्धा त्यांचा महिमा वर्णन करता येत नाही. तुम्ही माझ्याकडे पहा, मी काय बोलतो हे कळतंय ना?
हा थोडस एक 10-15 मिनिटं या सगळ्या अभंगाची सेटिंग बसेपर्यंत थोडं लक्ष देऊन ऐका. वाणीने शब्दाने ज्ञानाने वर्णन करता येत नाही म्हणून तो समजत नाही. जितकं जितकं म्हणून स्वरूप आपण वर्णन करतो तितकं तितकं ते अवगत होत असतं. पण वर्णनाचा जवळजवळ अशक्य प्रायच विषय आहे संतांचा महिमा. म्हणून तर तुकोबाराय म्हटलं तो दुर्गम आहे. शब्दाने वर्णन करता येत नाही याच्यासाठी प्रमाण म्हणून आजचाच अभंग आहे. शाब्दिकाचे काम नाही तेथे वाणीने वर्णन करता येत नाही याच्यासाठी प्रमाण देतो. भजन करा विठ्ठल. काय वाणू आता न पुरे हे वाणी 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 जय हो. क्या बात है, वाह. जरा जोरात वाजवा. काय वाणू आता न पुरे हे वाणी काय वाणू आता न पुरे हे वाणी. शब्दाने वर्णन का करता येत नाही तर शाब्दिकांचे काम नाही येथे. वाणीने का वर्णन करता येत नाही तर काय वाणू आता न पुरे हे वाणी. आणि मस्तक चरणी ठेवितो तसे वाणीने त्यांचं वर्णन करता येत नाही. तुम्ही म्हणाल त्यांच्याविषयीचं जर आम्हाला ज्ञान झालं तर त्यांच्याविषयीचं ज्ञान होईल कसं? कारण पिसेपणा मिरवी जगा माझी ते वेडे होऊन फिरतात या जगामध्ये. मग त्यांना तुम्ही त्यांच्याविषयीचं ज्ञान झाल्यावर त्यांना फक्त तुम्ही वेडेच म्हणू शकता, दुसरं काही नाही. म्हणून त्यांचा ज्ञानाने सुद्धा त्यांच्या महिमेचं वर्णन करता येत नाही. त्याच्यासाठी स्वतः व्हावं लागतं आणि हे होणं दुर्गम आहे, अवघड आहे. विठ्ठल जर महिमा जाणून घेणं अवघड आहे तर नेमकं काय पर्याय काढला पाहिजे? तर त्याच्यासाठी एक प्रस्तावना तुमच्या पुढे मांडतोय का. जगामध्ये काही गोष्टी जशा सुगम, दुर्गम आणि बहुदुर्गम आहेत तशा काही गोष्टी सुलभ, दुर्लभ आणि बहुदुर्लभ आहे. संपत्ती मिळवणं, संसार आनंदाने करणं सुलभ आहे. त्याचं कारण असं आहे तुम्ही प्रयत्न केले काय आणि नाही केले काय प्रारब्ध देणारच आहे, म्हणून ते सुलभ आहे. पण या जीवनामध्ये माणूस म्हणून जन्माला येणं हे दुर्लभ आहे. माझी भाषा नाही, पंचदशिकार आपलं शंकराचार्यजी विवेक चूडामणी नावाच्या ग्रंथामध्ये 3 गोष्टी ज्या दुर्लभ आहेत त्याचं वर्णन करत असताना म्हणतात, दुर्लभम त्रयमेवैतत् देवानुग्रह हेतुकं तत्रापि दुर्लभो मन्ये वैकुंठ प्रियदर्शनम. दुर्लभम त्रयमेवैतत् देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुषस्य संश्रय. मनुष्य म्हणून जन्माला येणं, त्याच्यामध्ये मुमुक्षत्व प्राप्त करणं आणि त्याच्यामध्ये महापुरुषस्य संश्रय. माणूस म्हणून जन्माला येणं दुर्लभ आहे आणि त्याच्यामध्ये संतांची ओळख होणं किंवा संतांच्या संगतीमध्ये काहीतरी करावं. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि त्याच्यामध्ये संतांचा आश्रय मिळणं, संगत मिळणं हे अत्यंत दुर्लभ आहे, बहुदुर्लभ आहे, दुर्लभ आहे. माणूस म्हणून जन्माला येणं
अत्यंत दुर्लभ आहे. त्याचं काय वर्णन करून सांगावं महाराज? संत मंडळी वर्णन करतात. पावला हा देह कागटाळी न्याय, पावला हा देह कागटाळी न्याय. कागटाळी न्याय हा देह पावला. आंधळ्याच्या हातामध्ये जसा अनागतपणे कावळा यावा तसं माणसाला माणूस पण प्राप्त झालेला आहे. दुर्लभ आहे. नरदेह दुर्लभ जाणा. दुर्लभ आहे माणूस म्हणून जन्माला येणं. आता त्याची किंमत आपल्याला कळत नाही, तो भाग वेगळा आहे. पण माणूस म्हणून आलोत ना, या आयुष्य आपल्याला हे भेटलंय ना, हे इतकं क्वालिटीचं आहे. माणूस म्हणून जन्माला आल्यानंतरच सच्चिदानंद पदवी घेणे हे शक्य होतं. विठाला विठाला. आयुष्याच्या साधने, आयुष्याच्या साधने, टाळी वाजवा एकदा. आयुष्याचा साधने सच्चिदानंद पदवी घेणे. आयुष्याच्या साधनाने सच्चिदानंद होता येतं म्हणून अत्यंत दुर्लभ आहे माणूस म्हणून जन्माला येणं. अहो 84 लक्ष योनी फिरून एक एक योनी कोटी कोटी फेरा, एक एक योनी कोटी कोटी फेरा, एक एक योनी कोटी कोटी फेरा, एक एक योनी कोटी कोटी फेरा. मनुष्य देह हरा, मनुष्य देह हरा, मगना एक एक योनी कोटी कोटी फेरा, एक एक योनी कोटी कोटी फेरा, एक एक योनी कोटी कोटी फेरा, एक एक योनी कोटी कोटी फेरा. एका एका योनीमध्ये कोटी कोटी वेळा जन्माला यावं लागतं आणि मरावं लागतं. अशा 84 लाख योनी झाल्यानंतर मग माणूस म्हणून आपण जन्माला येतो. असं सहजासहजी जन्माला येत नाही. म्हणून माणूस म्हणून जन्माला येणं अत्यंत अवघड आहे. आता ते कळत नाही माणसाला म्हणून माणसाचा देह माणसं फुकट घालवतात काही कारण नसताना. कशाच्याही संबंधाने आपलं जीवन व्यतीत करतात आणि देह फुकट घालवतात. कमीत कमी माणसाने तरी विचार करावा. कारण विचार करण्याचं कौशल्य हे फक्त माणसाकडेच आहे. विचार करण्याची जी ताकद आहे ती फक्त माणसाचीच आहे. तुम्ही असं पाहिलं का, बरीच जनावरं एकत्र आली आणि म्हटले चला खेंडके महाराजांचं कीर्तन ऐकून येऊ. असं त्यांना का वाटत नाही? बोला ना बोला, का वाटत नाही? कारण त्यांच्या ठिकाणी विवेक नाही, विचार करण्याची ताकद नाही. अर्थातच जे येत नाही ते जनावर आहेत असंही मला म्हणायचं नाही. म्हणजे माणसांमधलेच बरेच येत नाहीत ना, म्हणजे काय त्यांना त्या कॅटेगरीत मी घालणार नाही. पण माणूस विचार करतो कुठे गेल्यानंतर आपलं कल्याण आहे, कुठे न गेल्यानंतर आपलं कल्याण आहे.
काय खाल्ल्यानंतर आपल्याला ते गरजेचं आहे आणि काही खाल्ल्यानंतर ती आपलं हानी करणार आहे, काय पिल्यानंतर आपण त्या ठिकाणी चांगलं शरीर सांभाळणार आहोत आणि काय पिल्यानंतर आपल्या शरीराचं नुकसान होणार आहे, याचा विचार करण्याची ताकद कोणामध्ये आहे? माणसामध्येच. पण माणूसच याच्या विरुद्ध टोकाला सुद्धा जास्तीत जास्त जाऊ शकतो. अन्य प्राणी, अन्य योनीमधले पशु पक्षी जाऊ शकत नाही, हेही तेवढं खरं आहे. विडाल हो, माणूस म्हणून जन्माला येणं दुर्लभ आहे आणि त्याच्याही मध्ये संतांची संगती अथवा संतांचं जे सानिध्य आहे ते भेटणं दुर्लभ आहे बरं का, महादुर्लभ आहे. अहो, ज्यांचं सानिध्यच भेटत नाही त्यांचा महिमा आपल्याला काय कळणार आहे? त्यांचा महिमा अर्थात त्यांच्या कार्याचं जे स्वरूप आहे ते कळण्यासाठी त्यांच्या संगतीमध्ये राहणं गरजेचं आहे आणि ही संगतीच अवघड आहे. बहु अवघड बहु अवघड आहे संत भेटी. बहु अवघड आहे संत. जय हो. हा हा. बहु अवघड आहे संत भेटी. बहु अवघड क्या बात आहे. टाळी वाजवा, जोरात वाजवा. अहो, तुमचंही काहीतरी कर्तव्य असेलच ना का सगळं आम्हीच करायचं? काही आवडल्यावर टाळीची दाद देत जाणार, नाही तर बरेच माणसं महाराज आले ना आणि कीर्तनाला असे बसले ना, चालू केलं तरी असंच, विनोद सांगितला तरी असंच, आणि एखादा भावनिक प्रसंग सांगितला तरी असंच. हे असंच जाताना बरं का. आणि थोडस जरा मोकळं फ्रेश राहा, अजिबात काळजी करू नका. 11च्या पुढे एकही मिनिटं घालवणार नाही बरं. त्या मिनिटाचा आम्हाला काही फायदा नसतो. विठाल विठाल. हा हा. बरोबर 11 म्हणजे 11च, फक्त मोकळ्या मनाने ऐका. विठाल. हा हा. गोड प्रमाण दिलं. बहु अवघड परी जग जेठी करुणा केली. संतांची भेट होणं अत्यंत अवघड आहे आणि ज्यांची भेट होणंच अवघड आहे त्यांचा महिमा कळणार कसा, म्हणून दुर्लभ म्हणलंय आजच्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. संताचा महिमा, संताचा महिमा, संताचा महिमा. जय हो. हा हा. संताचा महिमा, संताचा महिमा, संताचा महिमा. संताचा महिमा, संताचा महिमा.
संतांचा महिमा तो बहु दुर्गम, शाब्दिकांचे काम नाही येथे. तुकोबरायांनी सांगितलं भेटी होणं अवघड आहे म्हणून त्यांचा महिमा जाणणं दुर्गम आहे. एक. दुसरं, शब्द वाणी आणि ज्ञानाने वर्णन करता येत नाही म्हणून दुर्गम आहे. दोन. आता तिसरी प्रस्तावना आपल्या पुढे मांडतो, म्हणजे ऐका ऐका बरं का, कान उंच करून ऐका. संतांचा महिमा हा सामान्य नाही विशेष आहे. सामान्य नाही विशेष आहे आणि म्हणून दुर्गम आहे. परत ऐका, संतांचा महिमा सामान्य नाही विशेष आहे म्हणून तो दुर्गम आहे. सामान्य गोष्ट आकलनात येण्यासाठी काही प्रयास करावा लागत नाही, पण विशेष गोष्ट आकलनात येण्यासाठी थोडा प्रयत्न करावा लागतो. संतांचा महिमाच विशेष आहे, सामान्य नाही म्हणून तो आकलनात येत नाही. माझी भाषा नाही, संत मंडळी त्याचं वर्णन करून सांगतात. नो हे हा सामान्य महिमा संतांचा, नो हे हा सामान्य महिमा संतांचा, नो हे हा सामान्य महिमा संतांचा, नो हे हा सामान्य महिमा संतांचा. नैवेद्य हातीचा मूर्ती देवी, नैवेद्य हातीचा मूर्ती देवी, नोहे सामान्य महिमा संतांचा, नोहे सामान्य महिमा संतांचा. नो हे हा सामान्य महिमा संतांचा, नो हे हा सामान्य महिमा संतांचा. नोहे हा सामान्य, मी आता तुमच्या पुढे कोटी कोणती मांडली, सामान्य नाही विशेष आहे म्हणून दुर्गम आहे, आणि त्यालाच प्रमाण दिलं. नोहे हा सामान्य महिमा संतांचा, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. सामान्य नाही. नामदेवरायांचं चरित्र पहा म्हणजे आपल्या लक्षामध्ये येईल. नामदेवरायांच्या चरित्राच्या बाबतीतच म्हटलं नोहे हा सामान्य महिमा संतांचा. नामदेवरायांच्या वडिलांनी नामदेवरायांना आवाज दिला, ऐका कान उंच करून, नामा. नामा म्हटल्याबरोबर नामदेवराय धावत पळत आले, आणि आल्यानंतर ते काही लगेच येऊन म्हटले नाही, काय पप्पा, हे अलीकडं आपण पप्पा मम्मी हे प्रकार थोडेसे काढलेले आहेत. संस्कृतीचा हिशोबन जरा विचार करा आणि सुदात वागा जरा. विठाला विठाला. आई बाबा पिताश्री याच्यात काहीतरी ओलावा आहे हो. हे नुसतं कोरडं वाटतंय ना पप्पा, याच्यात काहीच दिसत नाही ना, म्हणून थोडासा संस्कृतीचा विचार करा. नामदेवराय पळत आले आणि वडिलांच्या पुढे उभा राहून म्हटले, जी पिताश्री, ऐका कान उंच करून. नामदेवरायांच्या वडिलांनी नामदेवरायांना सांगितलं, नामा 4 दिवसासाठी व्यापाराला मी बाहेर चाललेलो आहे, काहीही कर पण आपल्या संपूर्ण कुटुंबाचा नियम आहे, भगवंताला नैवेद्य दाखवल्याशिवाय घ्यायचा नाही, काही काळजी करू नका, या तुम्ही, मी सगळं करतो. दुसऱ्या दिवशी सकाळच्या प्रहरी नामदेवराय लवकर उठले आणि आईला म्हणले, आई नैवेद्य. नैवेद्य म्हटल्याबरोबर आईने तो नैवेद्य त्या ठिकाणी तयार केला. आता तो जो नैवेद्य होता ना महिला मंडळी, हा आपल्या नैवेद्यावणी उंदराच्या कानापेक्षा थोडेसे मोठे आणि मांजरीच्या काना एवढाला नव्हता तो नैवेद्य, असा ताट भरून होता. आपलं म्हणजे अवघड आहे, एकाच तव्यात 15 नैवेद्य, एका उलथण्यात जेवढे उलटले तेवढे उलटले, बाकीचे उलटले. हे लवकर कळालं तुम्हाला. काही भाजतात काही भाजत नाही, आणि त्यांना आमटी आणि गुळवणी काय आपण असं कशाने पाजत नाही, बोट बुडवायचं, गण लावायचं बोट, आणि तेच टपा 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 नैवेद्य. आपल्या असे नैवेद्य. बाळू रडत असला तर अर्ध भज त्या बाळूला द्यायचं ना अर्धच चुरगाळून घालायचं अख्ख्या 15 नैवेद्यावर. असं नैवेद्य आपण देवाला देतो. अहो देव खाईल का? खाईल? आपल्याच मालकाला देऊन पहा बरं, खातोय का तो? नाही खाणार. त्या देवाला नैवेद्य घालण्यामध्ये वाढण्यामध्ये सुद्धा प्रेम असावं. बाबा आम्ही वृंदावनामध्ये राहत असताना असे कित्येक गृहस्थ पाहिलेत जे रोज नित्याने उठल्यानंतर
काही खायच्या अगोदर देवाला नैवेद्य दाखवतात आणि देवाच्या समक्ष उभा राहून हात जोडून रडतात हो. काय त्यांच्या अंतकरणातला भाव आहे, काय म्हणून सांगावं. त्या वृंदावनातला स्थानिक प्रत्येक माणूस त्या भगवंतावर प्रेम करणार आहे. त्याला जीव घालायचं, त्याला झोपवायचं, त्याला आंघोळ घालायची, अशी प्रत्येक क्रिया त्याच्याशी संबंधित असली पाहिजे जीवनातली. हेच फक्त त्यांच्या डोक्यात आहे. जीव घालण्यासाठी नैवेद्य का, यालाच भक्ती म्हणतात. याच्या व्यतिरिक्त काही नाही. प्रेम आहे त्यांचं त्या भगवंतावर. आहे दिसायला मूर्ती, पण अंतकरणातलं प्रेम त्याच्यावर आहे. म्हणून त्याच्याच पुढे नैवेद्य ठेवायचा आणि त्याच्या पुढे नैवेद्य ठेवून त्याला म्हणायचं, खाणार रे बाबा, तू खाल्ल्याशिवाय आम्ही खाणार नाही ना. किती म्हणून त्यांचं प्रेम आहे. म्हणून कधीतरी वृंदावनला जा. वृंदावनला गेलात ना, जे भक्ती या मार्गामध्ये आपण जे पंथीन आहात, हे वृंदावनला गेल्यावर कळेल प्रेम काय असतं. महाराज एक गीतकार म्हणतात ना, तुम्हें दिल लगी भूल जानी पड़ेगी, एक बार वृंदावन आकर तो देखो, एक बार वृंदावन आकर तो देखो, तुम्हें दिल लगी भूल जानी पड़ेगी, एक बार वृंदावन आकर तो देखो, तुम्हें दिल लगी भूल जानी पड़ेगी, एक बार वृंदावन आकर तो देखो. एकदा जाऊन पहा. अंतकरणात प्रेम आहे. याच प्रेमाच्या भरतानं त्या ठिकाणी नामदेवरायांनी नैवेद्य उचलला, भगवंताच्या त्या गाभाऱ्यामध्ये गेले आणि गाभाऱ्यामध्ये जाऊन हातामध्ये पाणी घेऊन त्या नैवेद्याभोवती फिरवलं आणि देवाला म्हणू लागले, देवा, आजपर्यंत माझे वडील नैवेद्य घेऊन येत होते, त्यांना मंत्र कळतंय, त्यांना तंत्र कळतंय, कसं तुला खाऊ घालायचं हे कळतंय, पण मी वयाने लहान आहे, मला शास्त्र कळत नाही, मंत्र कळत नाही, म्हणून फार नाटकं करण्यापेक्षा लवकर ये आणि लवकर तू नैवेद्य ग्रहण कर. आता त्या लहान असणाऱ्या नामदेवरायांना कोण सांगेल की वडील सुद्धा नुसते दाखवायचे, पण नामदेवराय आडून राहिले, देवा ये ना, एक तरी घास घे ना. गोड वर्णन करतात संत मंडळी, भजन करा विठाला घेऊन आलो नैवेद्याला, नैवेद्याला घेऊन आलो नैवेद्याला, एक तरी घास घे रे विठ्ठला, एक तरी घास घे रे विठ्ठला, घेऊन आलो नैवेद्याला, घेऊन आलो नैवेद्याला, एक तरी घास घे रे विठ्ठला, एक तरी घास घे रे विठ्ठला. नामदेवराय म्हणतात, देवा एक तरी घास घे ना. देव ऐकायला तयार नाही. स्वतःचं डोकं नामदेवरायांनी समोर असणाऱ्या शिळेवर आपटलं आणि स्वतः बेहोश होऊन पडलेले आहेत. देवाला सुद्धा भीती वाटली. आपल्याला खाऊ घालता घालता आपला भक्त जातोय असे जर जगामध्ये ख्याती झाली तर आपला अवघड होईल. म्हणून धावत पळत देव खाली आला, नामदेवरायांच्या डोक्याला हात लावला आणि पुन्हा विटेवर जाऊन उभा राहिला. शुद्धीवर आल्यानंतर नामदेवराय देवाला म्हणतात, देवा, तुला माझं डोकं बरं करण्यासाठी बोलवलं नव्हतं, नैवेद्य खाण्यासाठी बोलवलं होतं, पटकने. ही संत मंडळी भांडतात सुद्धा भारी बाबा देवाशी. हे आपले भांडणं म्हणजे त्याला चवही नाही काहीच नाही. मी तुला मारीन आणि धावून आल्यावर पळून जाते. हे काय भांडणाला किंमत आहे काय? संत मंडळी देवाच्या समोर बाह्या मागे सरकून उभा राहतात आणि देवाला म्हणतात, काय म्हणतात जनाबाई? जनाबाई म्हणतात, अरे विठ्या मूळ मायेच्या कारट्या, कारट्या मूळ मायेच्या कारट्या, कारट्या मूळ मायेच्या कारट्या,
असं नाही. तसं नामदेवराय भांडायला लागले देवाशी. खा, तू जर खाल्लं नाही तर मी माझ्या देहाचा त्याग करून टाकील. ऐका ना, पाषाणाची मूर्ती थरथरा कापली आणि जेवू ती लागली नाम्या सवे. नामदेव महाराजांच्या सोबत जेवू लागली आणि त्याचंच वर्णन, तेच प्रमाण मी आधाराला घेऊन अगोदर तुम्हाला सांगून गेलो. नोहे हा सामान्य महिमा संतांचा, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. संतांचा महिमा सामान्य नाही, विशेष आहे, म्हणूनच दुर्गम आहे. आणि म्हणून तुकोबराय म्हणले, संतांचा महिमा तो बहु दुर्गम, शाब्दिकांचे काम नाही. ते पुरुष मंडळीने एकदा वर हात करा. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा. जय संतांचा महिमा तो बहु दुर्गम, शाब्दिकांचे काम नाही. येथे महाराजांनी सांगितलं सामान्य नाही, विशेष आहे, म्हणून तो दुर्गम आहे. संतांचा महिमा दुर्गम आहे. या जगामध्ये काही गोष्टी ज्या दुर्गम आहेत त्यातला सगळ्यात म्हणजे बहुदुर्गम असणारा हा प्रकार आहे. वास्तविक पाहता व्यवहारामध्ये सुद्धा आपण पाहतोच ना, काही गोष्टी फार दुर्गम आहेत. पैशासाठी माणसाला कितीतरी भटकावं लागतं, तेव्हा कुठेतरी पैसा जमा होतोच. तो मिळवणं अवघडच आहे ना महाराज, का सोपं आहे? तुम्हाला काय वाटतं, पैसा मिळवणं सोपं आहे? नाही महाराज, फार पळावं लागतं, फार कष्ट करावे लागतात. आणि एवढे कष्ट करून सुद्धा पाऊस जर नाही आला, दुःखच आहे पदरात ना. जसं एखाद्याने लग्न करण्यासाठी आयुष्यभर मुलगी बघावी आणि त्याचं वय होऊन जावं, मग त्याला कळावं आता बघण्यात काय अर्थ. तसाच प्रकार आहे. सगळं झालंय, पेरणी झालेली आहे, सगळं झालंय, पण पाऊस नसल्यामुळे वाट्याला पदरात दुःखच आहे. विठाला विठाला. नाहीतरी बायको भेटणं दुर्गमच झालंय माऊली आता. बाकी बरंच भेटू शकतं, पण बायको भेटणं अवघड आहे. आपणच सगळे फिरत असताना आपल्याला अनुभव आहे ना बाबा. एखाद्याच्या जर घरामध्ये आपण गेलो आणि त्याने जर आपल्याला चहा पाजायचा ठरवला, मी हल्ली त्याच्यामुळे चहा घेईना कोणाच्या घरात जाऊन. चहा पाजायचा ठरवला तर हातामध्ये कप बशी आहे, आपण तो कप उचलायचा आणि पहिलाच घोट घेण्याच्या अगोदर त्या माणसाने सांगायचं, बाबा आहे तसाच कप समोर आहे, ही दोन आपली आहेत. बर, मग हा थोरलाय याचा तर आम्ही विषयच सोडून दिलाय. पण हा जो दाखलाय ना, जमलं कुठं तुम्ही रोज एक गाव फिरता, रोज एका घरात असता, कुणी जर म्हटलं तर आमच्या या दाखल्याला मात्र तेवढी बघा. आता त्यांना कोणत्या तोंडाने सांगायचं, बाबा आपलंच बळच झालंय. विठाला विठाला. आता सगळं मिळेल. कधी कधी हाही प्रश्न पडतो, हजारो मुली असताना सुद्धा ही लग्नाची अडचण का? विवाह संस्थेचा बिघडलेला हा परिणाम आहे. कानूनच करून ऐका, ओघवता आलंय म्हणून तुमच्या पुढे मांडतो. आणि हे जर बोललो नाही तर अजून 10 वर्षांनी साहेब असा काळ येईल, लग्नच होणार नाहीत. येईल ना 10 वर्षाने. आजच एवढी मोठी दारी तयार झाली, लग्न करायचं म्हटलं की मुलाच्या बापाच्या अंगावर काटा येतोय. ते 5 एकर जमीन घेऊ शकतं, पण पोराला बायको नाही आणू शकत आजच्या घडीला. नाही, अवघड झालंय. आणि हे कशामुळे झालंय? विवाह संस्थेचा पार राडा करून टाकलाय महाराज. पोरगी देणाऱ्याने म्हणायचं मी असाच आहे, जा घेऊन. करणाऱ्याने म्हणायचं मी कशी करतो. अरे काही त्याला आहे का नाही तारतम्य? आताच्या काळामध्ये काही पाहत नाही, फक्त येऊन दे. विठाला विठाला. हे कशामुळे होतंय त्याचं एकच उत्तर सांगतो, मुली नाहीत असं नाही, आपल्याकडे लायक मुलं नाहीत. कारण उंच करून ऐका, अहो महाराष्ट्रातला कोणता IAS अधिकारी बिना लग्नाचा आहे? कोणता IPS अधिकारी बिना लग्नाचा आहे? चार्टर्ड अकाउंटंट, पोलीस, शिक्षक, ही माणसं का बिना लग्नाची नाही? ना आपल्यालाच काय रोग आलाय, लग्न होत का नाहीत आपली? अडचण काय आहे नेमकी? अडचण एवढीच आहे, त्यांनी स्वतःची लायकी सिद्ध केली, त्यांना पोरींची अडचण आली नाही. आपण मात्र ना राहिलो म्हणून, म्हणजे लायक पुढे तुम्ही जोडून घ्या म्हणून आपल्याला भेटली नाही. विठाला विठाला.
जीवनामध्ये 25 ते 50 या वयोगटामध्ये तरुण मुलाने कमवलंच पाहिजे, लायकच बनलं पाहिजे. बिझनेस करा, काय करायचं ते करा, पैसा मिळवा. 25 ते 50 या वयोगटात पैसा पाहिजे बाबा, पैसा. थोडं उलट सांगणारा बुवा आहे मी. पैसा हातात असेल ना तर जग तुमचं आहे. माझी भाषा नाही, संतांचे. धनवंता लागी सर्व मानता हे जगी, सर्व मानता हे जगी, सर्व मानता हे जगी. संत मंडळी वर्णन करून सांगतात, धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. त्या येड्याला काहीच नको येऊ द्या, पण तो जर श्रीमंत असेल आणि सप्ताहाच्या मीटिंग मध्ये आला ना, ते म्हणते गुलालच लावायचा बोला, तरी गावकरी म्हणतात हा का पैसा पाहिजे. गावकऱ्यांना काही घेणं नाही महाराज. आपण बुका लावू पण याला तर गुलाल म्हणा, याच्याकडून तर काढतं घ्या. अरे धनवंत असला ना, मी नेहमी सांगत असतो, श्रीमंत माणसाचं पोरग एका अंगावरून वार गेलेला असू द्या, ते असं करीत असू द्या, तरी त्याला पोरगी आहे, त्याचं लग्न होतंय. हे कशामुळे, जरा स्पष्ट बोलतो, हे कशामुळे? इथं पैसा लागतोय हो. ज्याच्याकडे जितका जास्त त्याला तेवढी किंमत, आणि ज्याच्याकडे जितका कमी त्याला काही किंमत नाही बाबा. माझ्यासारखा उगा विठाला विठाला. म्हणून वयाच्या 25 ते 50 या वयोगटामध्ये माझ्या तरुण बांधवांनी लखोपती झालं पाहिजे, करोडोपती झालं पाहिजे. फॉर्च्युनर, रेंज रोवर, पोर्शा सारख्या गाडीमध्ये फिरलं पाहिजे. जा बरं पुरगी बघायला पोर्शा गाडीतून, कोण पुरगी देणार नाही आपल्याला? उठून देणार नाही, जागेवर लग्न लावतेन. आपणच 100 SS वर जायचं, मला बायको कुठून द्यायची? अरे आपण त्या तोला मोलाचे बनलो पाहिजे ना. पैसा पाहिजे, इथं पैसा बोलतोय, दुसरं काही नाही. माझी भाषा नाही, शास्त्रकार वर्णन करून सांगतात, टका धर्म टका कर्म टका ही परम तप. टका म्हणजे पैसा बर का. टका धर्म टका कर्म टका ही परमं तप. यस्य हस्ते टका नास्ति हा टके टक टकायते, हा टके टक टकायते. टका म्हणजे पैसाच धर्म आहे इथं आता. टका कर्म म्हणजे पैसाच कर्म आहे. अहो तप सुद्धा टका म्हणजे पैसाच आहे. टका ही परमम तप. काय गोड दृष्टांत दिलाय. एखादा माणूस बाजारात गेला आणि त्याच्या हातात जर टका नसला तर तो फक्त टक टका येते. तो फक्त टका टका बघूच शकतो, घेऊ शकत नाही. इथं काय लागतंय? पैसे लागतात. म्हणून श्रीमंत व्हा. पैसे के भाई जय हो जय हो जय हो. हा टाळी वाजवा एकदा. सब पैसे के भाई दिल का साथी कोई नहीं रे, दिल का साथी कोई नहीं. सगळे पैशामुळे जवळ आहेत. पैसा गेला आपली किंमत शून्य.
माझी भाषा नाही, शास्त्रकार वर्णन करून सांगतात. माता निंदते नाभिनंदते, पिता भ्राता न संभाषते, मृत्यू कुप्यते नानुगच्छते, सुतः भार्याच न लिंगते. तस्मात् अर्थम उपायजस्व सुमते, अर्थे सर्वाणां वशः. अर्थ म्हणजे पैसा, उपायजस्व म्हणजे कमव. अर्थम उपायजस्व म्हणजे का कमवायचा? अर्थे सर्वानां वशः. सगळीची सगळी माणसं आजच्या जगामध्ये पैशानेच वश होतात, अन्यथा नाही. विठाल विठाल. म्हणून दादांनो, या जगात पैसा पाहिजे, पैसा. आणि पैसा नसेल तर लगेच तुम्हाला आठवेल काय? नाही रे नाही गुणाचे नाही रे. बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोय रे. नाही रे नाही कुणाचे कोणी. कुणी कुणाचं नाही, पैसा नसेल तर. आणि पैसा असला तर लांबून नातं काढतात लोक. काढतात की नाही? गरीबाच्या घरी सख्खा येत नाही, श्रीमंताच्या घरी काही नातं नसून द्या. बापूराव तुम्ही आपल्याला ओळखीत नाही का? आपण नाही का तिथे भेटलेलो, आता आलो तुमच्या घरी, हे असं नातं करतात लांबून. सांगण्याचं तात्पर्य काय? मी दोन गोष्टी दुर्लभ सांगितल्या. पैसा मिळवणं दुर्लभ आहे, बायको मिळवणं दुर्लभ आहे, पण हे प्रारब्धाने शक्य होऊ शकतं. प्रारब्ध बलवत्तर असेल तर पैसाही मिळू शकतो, चांगली आणि व्यवस्थित बायकोही मिळू शकते. हे प्रारब्धाने मिळतं म्हणून सुलभ आहे, पण संतांचा महिमा समजणं हे प्रारब्धाने शक्य नाही, ज्ञानाने शक्य नाही, वाणीने शक्य नाही, शब्दाने शक्य नाही, आणि म्हणून तो दुर्गम आहे. मग म्हटले आम्ही जर शब्द पंडित झालो, शब्दाचे विद्वान ज्ञाते झालो, तर मग संतांचा महिमा कळेल ना? महाराज म्हणले शक्यच नाही. का? एखाद्या गायीने जर जास्त दूध दिलं, आता ऐका बरं का, ज्या प्युअर गावरान गाय आहेत ना, ह्या 2 किंवा 3 लिटर दूध देतात. हे तर तुमच्यासारखंच बोलतोय ना, आता काहीतरी म्हणावं हा किंवा नाही, 2-3 लिटर दूध देतात. त्याच्यामध्ये जो गीरचा प्रकार आहे ना, गीर, तो 5-7 लिटर देतो. त्याच्या पुढे जो जर्सीचा प्रकार आहे ना, जर्सीचा, हा अनलिमिटेड आहे तसा, पण कमीत कमी 15 लिटर 20 लिटरच्या अवतीभोवती तो देतो. आमचे गुरुवर तर म्हणतात ते डिरीच एक प्रकारचे, पुढून खाऊ घालायचं आणि मागून पिळायचं दूध, असा जर्सीचा प्रकार. त्याच्या पुढचे प्रकार सांगतो. तुम्ही जर पंजाब मध्ये गेलात, गुजरात मध्ये गेलात, तर 40-40 लिटर दूध देणाऱ्या गाय आहेत. आणि तुम्ही ऑस्ट्रिया नावाच्या देशात गेलात तर 80 लिटर एका टायमाला देणारी गाय. जरी 80 लिटर देणारी गाय असली तरी ती काही कामधेनू होऊ शकते का? कान उंच करू नये का? कामधेनू नाही होऊ शकत. कारण कामधेनू कशी असते, त्या गायीच्या कानामध्ये इच्छा जरी व्यक्त केली तरी ती पूर्ण करते. काहीही मागा,
ज्याला जे जे पाहिजे त्याला ते ते माऊली ज्ञानोबा त्याचं वर्णन करतात. कामधेनू कशी आहे, ज्याला जे पाहिजे ते आणि जेव्हा पाहिजे तेव्हा. बाकी गोष्टी जे पाहिजे ते देऊ शकतात पण जेव्हा पाहिजे तेव्हा नाही ना. कामधेनू जेव्हा पाहिजे तेव्हा. आत्ता जरी आपल्याकडे असते ना तरी आपण सप्त्याचे अख्खे गुलाबजाम त्यांच्याकडून घेतले. साधं उदाहरण म्हणून सांगतो. म्हणून कामधेनू होऊ शकत नाही. जास्त जरी दूध दिलं तरी कामधेनू जशी होऊ शकत नाही तसं एखादा शब्दप्रभू असेल, एखादा वाणी सम्राट असेल, एखादा ज्ञानी असेल, तोही या संतांचा महिमा जाणू शकत नाही. कारण तो सुद्धा गायीसारखाच आहे. त्याच्यासाठी कामधेनूच व्हावं लागेल, अर्थात त्याच्यासाठी स्वतः संतच व्हावं लागेल. विठाला संतांचं स्वरूप जाणून घ्यायचंय ना, महिमा जाणून घ्यायचाय ना, मग संतच व्हावं लागेल. याला दुसरा पर्यायच नाही शिल्लक. का संत व्हावं लागेल? काही गोष्टींचा महिमा जाणण्यासाठी. महिमा शब्दाचा अर्थ आपल्या लक्षात आहे ना, त्यांच्या कार्याचं स्वरूप हाच त्यांचा महिमा असतो. त्यांचं ते कार्य आणि त्याचं स्वरूप जाणून घ्यायचं असेल तर अंगे स्वतः व्हावं लागतं. उग गप्पा हाणायला माणसं काहीही हाणतात, पण अंगे स्वतः झाल्यानंतर मग कळतं यांचा महिमा काय आहे. बरीच माणसं आपल्यालाही बोलताना म्हणतात ना, बाबा काही नाही हो, उभा राहायचं, 2 तास कीर्तन करायचं, अमुक धमुक. असं नाही बाबांनो. एक एक चिंतन बनवण्यासाठी 4-4, 2-2, 3-3 महिन्याचा कालावधी या सगळ्या मंडळींनी घातलेला असतो. रात्रंदिवस मुलांकडून एका मुलाकडून एका कीर्तनाची प्रॅक्टिस करून घेतलेली असते. रात्र जागलेले असतात. 11-12 वाजेपर्यंत कीर्तन करायचं, त्याच्यानंतर जेवण, त्याच्यानंतर ह्या प्रॅक्टिस, हे सगळं करत ते करायचं आणि मुलं तयार करायची किंवा आपण स्वतः तयार व्हायचं. 10-12 वर्ष ऐन जवानीतले त्याच्यामध्ये घालायचे. आम्हाला काय वाटत नव्हतं की जीन्स पॅन्ट घालून लग्नात फिरावं, चांगला लिंबा खाल्ला, गॉगल लावून चांगला डान्स करावा डीजे पुढं. वाटत नाही का? अजूनही वाटतंय. पण आता ते करता येत नाही. का करता येत नाही? त्याचं कारण असं आहे, काहीतरी त्याग जीवनामध्ये या सगळ्यांनी केलाय म्हणून हे आज स्टेजवर आहे. काहीतरी त्यागलंय. मग कान उंच करून ऐका ना, अंगे तुम्ही ज्यावेळेस स्वतः आपण व्हाल ना तेव्हा कळेल काय त्रास असतो याच्यामध्ये. आता याच माझ्या गुरु भगिनींपैकी पहा ना, काही मुली अगदी 12-12 वर्षाच्या, 13-13 वर्षाच्या, काही याच्याही पेक्षा छोट्या संस्थेमध्ये असतील, काही अनाथ असतील. या सगळ्या मुली 13 वर्षाच्या मुलीने हजारो लोकांच्या समोर 2 तास उभं राहून जोरदार टाळ वाजवायचा, पाहिजे तशी साथ करायची. हे सगळं करण्याचं तिचं वय का? वय आहे. पण वय नसताना सुद्धा हे करायचं इतकं सोपं नाही. मी नेहमी म्हणत असतो, यांच्याकडे पाहून तुम्हाला थोडं वाईट वाटलं पाहिजे. तुम्ही म्हणाला असं उलट का बोलता? ऐका कान उंच करून. आपली कुठे आणि ही 13 वर्षाची कुठे याची ताळाबेरीज करून आपल्याला वाईट वाटलं पाहिजे. अहो आजही 90 वर्षाचा, 70 वर्षाचा म्हातारा 13 वर्षाच्या मुलीच्या पायाला वागतो. याचं कारण काय? याचं कारण एकच आहे. एका सूत्रबद्धतेमध्ये स्वतःचं जीवन बांधून घेतलंय आणि सूत्रबद्धतेत बांधल्यानंतर संतांची कृपा त्यांच्यावर होते म्हणूनच आपण त्यांचं दर्शन घेत असतो. विठाला विठाला. याच्यासाठी आपण स्वतः अंगे व्हावं लागतं, तेव्हा कळतं. अशा बऱ्याच घटना आहेत. बरीच माणसं आता मध्यंतरी काही जण बोलताना मला म्हटले, आता काय मिलिटरी म्हणजे काय असं काय फार भरपूर पेमेंट झाले, अमकं झालं तमकं झालं. बाबांनो, स्वतः होऊन पहा मग कळेल. हे जरी सगळं असलं तर हे उपभोगण्यासाठी लागणारा जीव मात्र त्यांचा नाही, तो देशाचाच आहे. जे सैन्यामध्ये भरती येत नाही, हे सगळं जरी त्यांचं असलं तरी हा जीव मात्र या भारत भूमीसाठी वाहण्याला ते तत्परच आहेत. तुम्ही निरीक्षण करा ना, एखादा जवान दिवाळींच्या किंवा अन्य कोणत्याही सुट्ट्यांना घरी आला, आईला आणि त्याच्या बायकोला फार आनंद झाला. त्यांनी सगळं बनवलं आणि सगळं बनवून आता स्वतःच्या हाताने त्याला भरवणार आहेत. 2 दिवसावर सण आलाय आणि हे खायचं कुठे नाही की लगेच त्याच्या हातामध्ये पत्र येऊन धडाडलं की अमुक अमुक प्रकार घडलाय बाउंड्रीवर, तुम्हाला लगेच ताबडतोब यावं लागेल. ते पत्र एकीकडे आहे, आईने आणि बायकोने त्याच्यासाठी प्रेमाने बनवलेले पदार्थ एकीकडे आहेत, परवा दिवशी येणारा सण एकीकडे आहे आणि त्याचं बारकं चिमुरड एकीकडे आहे. हे सगळं बाजूला सरकावतो, तशीच बॅग भरतो आणि अख्ख्या परिवाराकडे पाठ फिरून निघून जातो.
अंगे व्हावे ते आपण, हे जेव्हा आपण अंगाने व्हाल तेव्हा कळेल. हे एवढं सोपं नाही महाराज. विठाल त्यांच्या प्रती सुद्धा आपलं कर्तव्यच आहे. काय कर्तव्य आहे? एक गीतकार फार गोड त्या कर्तव्याचं वर्णन करून सांगतात. आपल्याला जरी सैनिक नाही होता आलं तरी मात्र त्यांच्याविषयीचा आदर, स्वाभिमान आणि त्यांची आठवण आपल्या अंतःकरणात कायम जिवंत असावी. गीतकार वर्णन करून सांगतात. भजन करा सांगतो. विठाल भारतीय नागरिकाचा घास रोज अडतो ओठी, सैनिक हो तुमच्यासाठी, सैनिक हो तुमच्यासाठी. तुम्ही जरी सीमेवर असलात तरी आम्ही जेवायला जरी बसलो ना, हात जरी तोंडाच्या भोवती आणला तरी जवानांना तुमच्या आठवण आल्याशिवाय आम्हाला राहत नाही. भारतीय नागरिकाचा घास रोज अडतो ओठी, कोणासाठी? सैनिक हो तुमच्यासाठी. वावरतो फिरतो आम्ही, नित्य कर्मे अवघे करतो, राबतो क्षेत्री, चिमण्यांची पोटे भरतो, परी आठवा पुलायेत, परी आठवा पुलायेता, आतडे तुटतसे पोटी, सैनिक हो तुमच्यासाठी. अहो पण हे कळेल केव्हा? त्यांना काय त्रास आहे हे कळेल तेव्हाच अंगे व्हावे ते आपण. म्हणून काही गोष्टींना स्वतःच व्हावं लागतं तेव्हा कळत असतं काय अधिकार आहे, काय कार्य आहे. महाराज म्हणतात तसाच संतांचा महिमा जर जाणून घ्यायचा असेल तर अंगे आपल्याला स्वतः संत व्हावं लागेल, त्याच्याशिवाय त्यांचा महिमा जाणता येणार नाही. आजच्या अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये तुका पाने अंगे भावे तेरा पाद, तुका पाने अंगे भावे तेरा पाद. जय हो जय हो. तुका पाने अंगे भावे तेरा पाद, 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 तुका पाने अंगे भावे तेरा पाद. चरित महिमान येईल कालो, हरित महिमान येईल कालो, चरित महिमान येईल कालो, चरित महिमान येईल कालो. दादा हरीवा तो बंधुरा, दादा हरीवा तो बंधुरा, दादा हरीवा
घागर निघाली कान गोड ग घागर घेऊन निघाली कान